तैसे सामान्यत्वे पाहिजे, तरी साधारणची देखिजे, एरवी निर्धारित नेणिजे, सोय जयाची. जवळपास ओवी संपली होती. भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला 27 लक्षणं सिद्ध भक्तांची किंवा सिद्ध संतांची, साधूची सांगतात. हे त्यांनीच करावं असं नाही, संसारिक माणसाने देखील तसं झालं पाहिजे, तरच भक्त किंवा संत होता येईल संसार करून. त्याच्याशिवाय पुन्हा अनेक गोष्टी भगवान सांगतायत की त्याचे चिन्ह काय, त्याचं लक्षण काय. आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीद्वारे सर्व जगताला सांगतायत. आणि म्हणून आपण मागच्या वेळेस पाहिलं की सर्वसाधारण लोकांसारखं राहावं, तथाकथित संन्यास दीक्षा भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीला मान्य नाही. कमीत कमी 5000 वर्षानंतर संपलाय तो विषय, आणि माऊली उदयानंतर तर अजून संपलाय. तो ड्रेस, ती कालबाह्य पद्धती, त्या कन्सेप्ट, ते विचार सगळे संपले. आणि म्हणून सामान्य लोकांसारखं दिसावं, असावं, राहावं असं म्हटलंय. दिसावं, असावं असं म्हटलंय. म्हणून आपण म्हटलंय कपडे देखील आपले चेंज नाही आहेत. मग काल तो विषय खूप घेतला मी डिटेल. आणि गुरुपदही आपण त्याज्य केलंय. कारण गुरु हा शब्द आणि महाराज हा शब्द एक टायटल घेतलंय, त्याच्याने पण एक अहंकार येत असतो. काल सांगितलं ज्यांनी सर्वस्व सोडलंय असं जरी म्हणाले तरी ते सुटलेलं नसतं, कारण महाराज हे टायटल लावून घेतलेलं. आणि एक वेगळेपणाची छाप, ड्रेस, पद्धती सगळी घेतलेली. बाप्पासाहेबांनी नाही सांगितलं आम्हाला गुरुपद त्याज्य करा, आम्ही केलंय. मार्गदर्शकाची भूमिका मात्र ठेवली, पण त्याचा अर्थ असा नाही की त्याच्यापेक्षा ती कमी स्टेज. पूजा नको, हार घालून घेणं नको, काहीही नको, पाया पडणं नको. जसा एक टीचर शिकवतो त्याप्रमाणे शिका, नका शिकू. पहिल्यांदा हिंदुस्थानात हे घडलंय आणि आपल्या ठिकाणी इथे घडवलंय. चार्ज दिलेले आहेत बाप्पासाहेबांनी, पण आम्ही हे घडवले असताना ह्या ओव्या आता वाचतोय, मागच्या वेळेसही वाचल्या. अरे माऊलींनी सांगितलंय आणि भगवान गोपालकृष्णांनी सांगितलंय, माऊलींनी शिक्कामोर्तबही केलाय. तैसे सामान्यत्वे पाहिजे, तरी साधारणची देखिजे, एरवी निर्धारित नेणिजे, सोय जयांची. त्याप्रमाणे सामान्य दृष्टीने त्याकडे पाहिले तर सामान्य मनुष्य दिसतो. एरवी त्याची स्थिती कोणती आहे, मार्ग कोणता आहे, हे निश्चित कोणी ओळखू शकत नाही. कारण अशी स्थिती कोणत्या साधनाने येते तो सिद्धपंथ कोणी जाणत नाही. या संप्रदायात इंद्रियांना कळू न देता सिद्धरस भोजन असते. आणि कोणत्या पंथाने चालतो हे कळू शकत नाही. आता आपण पुढे सरकू. ऐसा चिन्नी चिन्नित देखसी तोची मुक्त, आशा पाश रहित ओळख पा. वर सांगितलेले आत्तापर्यंत मी कालपर्यंत आजपर्यंत सांगत आलेलो
अनेक ओव्यांमधलं जे निरूपण आहे त्यावरून भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना तोच मुक्त आहे, ड्रेसधारी नाही, संन्यासाची वल्गल घातलेला नाही, पीठाधीश नाही, महाराज टायटल धारण करणारे नाही. किती किती गोष्टी बारकावे सांगितले. आणि संसार करणारा मुक्त होतो. म्हणून म्हणले ना, वज्र कवच घातल्यानंतर कुठल्याही शस्त्रांचे वर्षाव आपल्या अंगावर पडले तरी ते बाधत नाही. अशी पद्धती विकसित केलेली आहे सध्याच्या कलियुगाकरिता. संसार सोडून नव्हे, संसार करून. आणि सामान्य सारखा राहा, वेगळे पण दाखवू नका. काल खूप वर्णन केले, आता नको. ऐसा चिन्नी चिन्नित, बुक्का, गंध, माळा, कुठेही उल्लेख नाहीये, कुठेही उल्लेख नाही. तुकारामांनी, एकनाथांनी दिली होती ती पद्धती. एक वेगळेपण दिसावं, गंध वगैरे, पण आज खरंच ती कालबाह्य झालेली आहे. त्यावेळेसची भक्तांची ती एक फॅशन असेल, आज ती फॅशन कालबाह्य झाली. सांगितलंय की आता भगवंतानी जर अवतार घेतला तर भगवान सफारीमध्ये येईल आणि राधिका एखाद्या वेळेस दुसऱ्या ड्रेसमध्ये येईल. ज्या ज्या वेळेस भगवंतानी अवतार घेतले त्या त्यावेळेस त्यांची ड्रेस त्या त्या कालमानाप्रमाणे राहील. आणि म्हणून कालबाह्य पद्धतीचाच वापर लोकांनी मात्र अंगीकारला आणि मूळ गेलं. आपण काही म्हटलेलं नाही. आशा पाश रहित ओळख तू, आशा पाश रहित सांगितलेलं आहे की त्याची आशा गेली, त्याच्या इच्छा गेल्या असं समजा. जरीही त्याच्या इंद्रियामधून कामपूर्ती करण्याकरिता ॲक्शन्स झाल्या तरीही. आता ती पद्धती मी सांगितली, साधनेतले कोणते ॲक्शन्स होतात आणि साधनानंतर व्यवहारामध्ये कोणते ॲक्शन्स होतात. पण आता वेळ नाही घालवणार याच्यावर. अशा लक्षणाने युक्त असलेला जो निष्कर्म योगी तू पाहशील तोच आशापाश रहित आहे आणि तोच मुक्त आहे, बाकीचे नाहीत, हे मात्र जाणून घ्या. अर्जुना तोच योगी विशेषी जे जो जगी, मनोणी ऐसा होय या लागी मणिपे तुते. काय सुंदर होई. अर्जुना तोच योगी. योग्यांचा अर्थ असा नाही की संन्याशांची वस्त्र धारण करावी आणि बंबम करीत फिरावं घर मागत. नो नो नो. संसार करून कुठलाही काही चेंज न करता फक्त भाववृत्ती आणि शिकण्याच्या सायंटिफिक पद्धती जर अवलंबिल्या तोच योगी आहे. अर्जुना तोच योगी, दुसऱ्याला योगी म्हटलेलं नाहीये. गेले अनेक प्रवचन आपण ह्याच ओवीवर ते करतोय की कोणते चिन्ह असतात आणि त्यांनी कसं राहायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे. वैज्ञानिक रीती माऊलींनी जे सांगितली नाही कुठे लिहिली आहे. माऊलींची ज्ञानेश्वरी अफाट अफाट. जगात असा ग्रंथ पुन्हा झाला नाही, होणारही नाही. इतकी त्याच्यात किती रहस्य उकलत चाललेली आहे. अर्जुना तोच योगी विशेष जो जगी, मनोनी ऐसा होय लागी मणिपे तुते.
भगवान आज्ञा करतायत. खरं सांगू का, अध्यात्मामध्ये आज्ञा नसते. इथे मात्र भगवंतांनी आज्ञा केली. मी तुम्हाला करा असं कधी म्हणत नाही. गुरु असो, मार्गदर्शक असो किंवा भगवान असो, डायरेक्ट करा असं म्हणत नाही. नो ऑर्डर. आणि ऑर्डर दिला, दोन कारण. ऑर्डर दिला आणि तो पालन नाही झाला तर त्या शिष्यांचं जीवन उलट होत राहतं. तो जर अपात्र असेल, करू नाही शकला, त्याच्या जीवनामध्ये उलटसुलट सुरू होतं. तू असं कर कर म्हणलं की ऑर्डर येतो, सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर येतो. नाही एक्झिक्यूट केला तसं तिथे शिक्षा होते, तशी इथे शिक्षा सुरू होतात. किंवा नंबर 2, गुरुला करूनच घ्यायचं असेल, ऑर्डर देतो, त्याला आपटत झपटत का असं ना कंप्लीट करतो. बाप्पासाहेब अशीच आम्हाला म्हणायची, अरे पुष्कळ वेळेस असं पहा तुम्ही की तुम्ही अपात्र आहात, पण काय करू, गुरु आज्ञेने मी कंप्लीट करायलो, तुम्हाला आपटत झपटत का होईना तुम्हाला कंप्लीट करेल. तो ऑर्डर आहे. उलट सुलट तुमच्या जीवनात करून पुन्हा तुम्हाला ताळ्यावर आणलं, खेचून आणल्या जाईल. एक उदाहरण दिलं होतं, बाप्पासाहेबांच्या चरित्रात आलेलं. आणि बाप्पासाहेब सांगत होते, त्यांचे गुरु मोदीजी महाराज इंदोर जे आकाशगमन करत होते, त्यांचे 3 शिष्य पैकी हळबे होते आणि एक होते संन्यासी. हे संन्यासी शिष्य, त्याला चर्वण तर्पण ह्या काही भानगडीच माहिती नव्हत्या. भगवद्गीतेच्या मार्गातून त्याला नेलंच नाही. आणि फिरस्ती माणूस, त्याला फिरण्याचं, जसं मी तुम्हाला फिरणं दिलंय आपल्या पद्धतीतलं योगिक वॉक, तसं योगिक वॉक त्याला दिलेलं, आणि त्याच्यामधूनच त्याला पूर्ण करायचं असं ठरवलं. आणि त्याला तो सारखा फिरतोय. बाप्पासाहेब काशीमध्ये साधनाभ्यास करत असताना हा तिथे गेला. आणि बाप्पासाहेबांनी खिचडी केली होती. हे इतक्यानी काय होतं, एक भगुडभर खिचडी त्यांनी खाऊन टाकली. त्यांनी सांगितलं, गेली 6 दिवस झालं माझ्या मागे दुश्मनासारखे काही लोक लागलेत आणि कुठल्याही घरी जातो तर खाऊ देत नाही. ते तुझं काय त्याचा प्रसंग आहे. आणि मग कळालं की मोदीजी महाराजांनी, कारण याचं खाणं असं होतं म्हणून मोदीजी महाराजांनी त्याला एकच केलं की मायावी पुरुष काही निर्माण केले. हा ज्या घरी जाणार मागायला, तिथे आधीच जाऊन त्यांनी सांगायचं, एक लफंगा आएगा, ढोंगी आएगा, बदमाश आएगा, उसको देना नहीं, कुछ भी खाने को. त्याला म्हणतात बाय हुक और क्रुक कंप्लीट करायचं. भगवान गोपाल कृष्णांनी गोपिकांना ज्यावेळी शेवटी ज्ञान योगातून भक्ती योगामध्ये न्यायचं होतं, उद्धवाला पाठवलं. नो नो म्हणाले, नो, आम्हाला तर सगुण पाहिजे. आणि भगवान निघून गेले. भगवान निघून गेल्यानंतर त्या विरहिणी झाल्या गोपिका. विरहिणी गोपिकांची स्थिती अशी बनवली की तुकारामांनी वर्णन केलेलं आहे की 2-2, 3-3 महिने गोपिकांनी अन्न आणि पाणी त्यागलं. सुटलं नो चर्वंतर. त्याच्यामधनं कंप्लीट केलं. आणि म्हणून कथाभाग ज्यावेळेस पाहायचा असतो, असा पाहायचा असतो की कोणता भाव भगवंतानी आविष्कार केला. ज्यावेळेस भक्ती सांगेल त्यावेळेस ह्या गोष्टी येतील. भक्ती कॅसेट कमी नाही, 30-40 तासाच्या कमी होणार नाही असं वाटतं.
जगरंगामध्ये भक्ती सांगितली जाते तो भक्तीचा पापुद्रही नाही. जितकी सोपी करून टाकली भक्ती तितकी मुळीच नाही, कारण समजलीच नाही. भगवंतानी कसं नेलं हे तर साधक जाणू शकतो, अनुभवी जाणू शकतो. बाकीच्यांनी गप्पा माराव्यात पुराणातल्या, हेही खरं. अर्जुना तोची योगी विशेष जो जगी, म्हणून ऐसा होय लागी मणिपे तुते. तुला मी म्हणतोय अर्जुना असाच हो. वरील प्रकारचे जे 27 चिन्ह आणि नंतरचे अनेक चिन्ह भगवंतानी अर्जुनाला जे सांगितले, अर्जुना एक एक तुझ्यामध्ये तू अनुभव घेतला पाहिजे त्याचा, आणि तू तसाच झाला पाहिजे. म्हणून अर्जुन सविकल्प समाधीतून अर्जुनाने युद्ध केलेलं आहे आणि रणामध्ये समाधीस्थ अवस्थेत त्याला नेऊन पोहोचवलेलं आहे. त्याला म्हणतात भगवद्गीता. त्यानंतर कुठलाही ड्रेस अर्जुनाने चेंज केलेला नाहीये. न भक्तासारखं काही सोंग घेतलेलं आहे, न भगवान गोपाल कृष्णानी हा अखंड संन्यासी अखंड ब्रह्मचारी असणारा हा भगवान 16,000 बायकामध्ये राहून, मी आज सांगितलं ते तुम्हाला, हा ब्रह्मचारी आहे. कुठलेच विकार याच्यामध्ये नाही. असं हो अर्जुना, भगवान त्याला सांगतायत. आणि ज्या वेळेस असं व्हायला सांगतायत म्हणून आपण कसं वाक्य उच्चारायचं, आपण आपसात पहा जमलं तर. असं वाटतं हे करावं, वाटतं करावं, करा असा शब्द नाही ठोकायचा. करा म्हणलं आणि तुम्ही शक्ती त्याच्यामधनं निघून जाते, त्या शब्दांमधनं ते दैवी तेज निघतं. आणि ते दैवी पावर जर ती निघून गेली आणि त्यांनी नाही झेलली, काठ. मी सांगितलं ना, रोज दुपारी आम्ही बसत असू. बाप्पासाहेबांनी सहज विचारलं होतं, तुमचा टाइम काय? म्हणलं दुपारचा बसण्याचा. त्या 4-5 तास साधारण आम्ही करत असू कॉलेजला. नेमके 15 दिवस गॅदरिंग म्हणा, काही घोटाळे म्हणा, काही गडबड म्हणा,